नायिका आता ठुमरी म्हणजे नायिका प्रधान आहे. तर नायिका जेव्हा नायकाला बघते, आता असं आपण समजूया की माझ्या राईटला नायक आहे उभा आणि माझ्या लेफ्टला माझा विठ्ठल आहे. दोन पुरुष, दोघांचेही पर्सनॅलिटी मात्र वेगळ्या आहेत. एक आलेला आहे तो शृंगारिकरित्या आणि एक भक्तिरित्या आहे. माझी फक्त नजर वेगळी होईल. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या नायकाला बघताना जर नायिका इथे असेल आणि तिला कळे तो आलाय, आणि जेव्हा मला माझ्या विठ्ठलाकडे बघायचं आहे इतकाच फरक आहे. तर संगीताचं आणि नृत्याचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि संगीत आणि नृत्य यांनी संपूर्ण जीवन जगणारा असा एक तरुण आपल्याकडे आलेला आहे, मयूर. मयूरचं स्वागत आहे. मयूर वैद्य आता कथ्थक डान्सर आहेत, गुरु आहेत, शिकवतात, कोरिओग्राफी करतात आणि संगीतही तयार करतात. हे सगळं करण्यामागे खूप कष्ट गेले आणि आता सांगताना खूप छान वाटतंय, पण त्यावेळेस खरंच खूप त्रास झाला. मलाही झाला, माझ्या आईलाही झाला. कारण मी जसं म्हटलं की माझे पप्पा अगेन्स्ट होते. अक्षरशः एखाद्या कॉम्पिटिशन मधनं आणलेली ट्रॉफी घरात घेण्याच्या आधी घराच्या बाहेर असायची. एक दिवशी आम्हाला दोघांना रात्रभर बाहेर पण ठेवलेलं आहे, आईला आणि मला. घुंगरू सुद्धा माझे घराच्या बाहेर टाकले गेलेले, इतकं अगेन्स्ट डान्सच्या. पण माझी गुरु अगेन अर्चना ताई, तिने एक दिवशी हे सगळं कळल्यानंतर, कारण मी 6 महिने गपचूप शिकत होतो नृत्य, आणि एक दिवशी माझी रियाजाची वेळ चुकली, बेल वाजली आणि पप्पा दारात. त्यावेळेस त्यांनी ते बघितलं आणि घुंगरू माझे बाहेर टाकले. पण मग अर्चना ताईने ठरवलं, तू त्यांना मला भेटायला आण, मी काय करायचं ते मी आता करते. तिने त्यांचं छान ब्रेन वॉश केलं, त्याच्याबद्दलचं गांभीर्य सांगितलं, आणि पुढे जाता जाता जेव्हा लक्षात आलं की आपला मुलगा खरंच छान काहीतरी करतोय या क्षेत्रात, क्षेत्र म्हणू शकत नाही पण या कलेत, कारण क्षेत्र पण खूप मोठी भाषा असं मला वाटते, या कलेत आपला मुलगा छान काम करतोय हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जी मला साथ दिली शेवटपर्यंत, त्यांच्या शेवटपर्यंत, ती माइंड ब्लोईंग होती. क्या बात. सो असे टर्निंग पॉइंट्स माझं, म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या प्रकारचे जे नृत्यामध्ये आविष्कार असतात ते सगळे अनुभवले लहानपणी, एक्स्टसी पासनं बिंग थ्रोन आउट, कारण माहिती असायचं की हे आवडणं निवडलं ना, पण मी ते प्रेशर घेऊन नाचण्यापेक्षा मी नाचतो आणि मग प्रेशर घेतो, हे जास्त सोपं नाही का? बरोबर. पण म्हणजे त्यांनी कथ्थकवरचं असं प्रेम काय, कथ्थकचं काय असं आहे की ज्याच्यात आम्ही पण प्रेमात पडतो, बघणारे नुसते प्रेमात पडतो की काय चाललंय. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे मी लक्ष देऊन पाहत असताना, म्हणजे गिरक्या घेत असताना 1 सेकंद प्रेक्षकांकडे असं बघितलं गिरकी, म्हणजे मला वाटतं की तो एक तुझं एक अत्यंत सूक्ष्म पॉज असतो. मी सांगू का, कथक एकतर भाषा ह्याची हिंदी असल्यामुळे ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचते, मेंदूपर्यंत पोहोचते. हा सगळ्यात पहिला हे आहे. हिंदी गाणी असतात, ठुमऱ्या असतात, उत्तर प्रदेशातली शैली आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला हिंदी भाषा येते, ते रिलेट करू शकतात. आणि याचं सौंदर्य असं आहे की ह्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या वाऱ्यासारख्या आणि पाण्यासारख्या आहेत. त्या सहज गत्या होतात, ज्याला कष्ट आहेत पण सहज गत्या होत असताना लोक इन्व्हॉल्व्ह होतात. आणि तुम्ही आता जे म्हटलात की तो सूक्ष्म पॉज, माणूस शेंगताना सुद्धा श्वास थांबवतो, तेच नृत्य की ते जे एका पॉइंटला येऊन तुम्ही जे सटली थांबता आणि ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं. म्हणून कथ्थक नृत्य हे लोकांच्या हृदयातलं नृत्य असं मी नेहमी म्हणतो, कारण ते पाण्यासारखं आहे, त्याच्यात कुठलाही रंग टाका ते तसं दिसायला लागतं. मग एकीकडे गझल नाचा, एकीकडे तुम्ही ठुमरी नाचा, तुम्ही एखादा अभंग नाचा, नाही तर एखादं कुठलंही वेगळं कंटेम्पररी कंपोजिशन करा,
ते तुम्हाला कथक तसं दिसायला लागतं. दिसायला लागतं. कॉस्ट्युम पण बघा ना त्याचा फ्लोई आहे. हम्म. फिरताना तर फिरतो जेव्हा डान्सर थांबतो तेव्हा तो अक्षरशः घागरात त्याला कवटाळून घेतल्यासारखा थांबतो. क्या बात आहे, क्या बात आहे. इट्स सो ब्युटिफुल. म्हणजे मी पाहिलेलं हे कथक नृत्य आहे. हा. कारण त्याच्याला एक अंग आणि अंग नाचत असतं आणि लिटरली जेव्हा मी समोरच्या डान्सरला नाचताना बघतो, एस्पेशली मुलीला, कारण ते फ्लेअर ड्रेस वगैरे घालतात, जशा त्या नाचतात तसं त्यांच्या बँगल्स नाचत असतात, तसं त्यांची बिंदी नाचत असते, तसंच त्यांची नथ नाचत असते, तसाच त्यांचा कमरपट्टा नाचत असतो आणि घुंगरू हे सगळ्यांना नाचवत असतात. सो इट्स सो ब्युटिफुल. So beautiful. आय I कॅन know. म्हणजे मला बघतानाच मजा येते. आणि नशिबाने मला कथ्थक मिळालं, ज्याचा मी विचारही केला नव्हता. मी फक्त नृत्य शिकायचे ह्या आवडीने गेलो आणि कथ्थक नृत्य माझ्या नशिबात येणार हे मी माझं नशीब सुंदर आहे असं मी कथ्थकला मयूर मिळाला. सो स्वीट. थँक्यू सो मच. इट्स बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी. बिग कॉम्प्लिमेंट.